करमाळा पालिकेचा मास्टर प्लॅन टाउन हॉल दुरुस्ती होणार, 38 विकास कामांना सर्वसाधारण मंजुरी। करमाळा नगरपालिकेचा टाउन हॉल व मुलामुलींची शाळा नंबर 4 समोरील वर्गखोल्या निष्कासित करणे, दहिगाव पंपिंग स्टेशन येथील वीज कनेक्शन दहिगाव येथून घेणे, करमाळा शहराची हद्दवाढ, मोकाट कुत्र्यांकरता शेल्टर हाऊस उभा करणे, मोकाट जनावरे पकडून त्यांच्यावर कारवाई करणे, स्वच्छतेबाबत ठोस पाऊल उचलणे, अभ्यासिका उभारण्यासाठी जागा उपलब्ध करणे यांसह 38 विषयांना करमाळा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं आज मंजुरी दिली आहे। नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिरात पहिलीच सर्वसाधारण सभा झाली। मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी या सभेला उपस्थित होते। प्रभाग 1 ते 10 अशा सर्वच प्रभागात विविध विकास कामं करण्याबाबत यावेळी मंजुरी देण्यात आली। शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण करणे, प्रभाग 2 मध्ये खुल्या जागेत श्री संत शिरोमणी सावता महाराज समाज मंदिर बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। याशिवाय विकास कामांची व शासकीय विविध योजना अनुदानापासून करावयाच्या कामांची निवड निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली। वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत मंजूर कामांच्या नावात बदल करणे यावरही या सभेत चर्चा झाली। करमाळा शहरात वृक्ष संवर्धन समितीची स्थापना करण्याचं ठरलंय। सुभाष चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत व कसाब गल्ली ते कानाड गल्लीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकणे यावरही चर्चा झाली। आवश्यकतेनुसार शहरात पाणी टाकी बसवणे व जलवाहिनीबाबतही यावेळी वेळीच चर्चा झाली। प्रभाग 7 मध्ये स्वच्छतागृह याबाबतही यावेळी चर्चा झाली। शहरात ओपन स्पेस व उद्यानाची स्वच्छता करणे यांचा चिमुकल्यांच्या उद्यानात रोज स्वच्छता करणे, आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे, टाउन हॉल शेजारील रिकाम्या जागेत टाकण्यात आलेल्या राडारोडा त्वरित उचलावा याबाबतही चर्चा झाली। पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले स्वच्छ करण्याचंही यावेळी ठरवण्यात आलं आहे। करमाळा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे व संगणक संच बसवणे, नगरपालिकेच्या सर्व विभागाकडील सर्व कामांच्या निविदा काढण्याबाबतही यावेळी चर्चा झाली। याशिवाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबवणे व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ पुरवठा करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली आहे। 38 विषयांना सभेंनी मंजुरी दिली आहे। करमाळा तालुक्यातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत अतिरिक्त वाहनं मिळावीत यावरही यावेळी चर्चा झाली। तेव्हा 5 वाहनं घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली असून सभेनं त्याला मंजुरी दिली आहे। याशिवाय करमाळा शहरात विविध विकास कामं करण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्यावर चर्चा झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.